पालकांप्रती आदर, प्रेम आणि सुंदर दर्शन पाहिजे. ज्या पालकांनी आपल्याला जीव मूल्य दिला त्याच पालकांनी आपल्याला आपली मातृभाषा आणि संस्कृती देखील दिली आहे. आता याच विचार साखळीला पुढे नेत हसत हसत बोध देणारा आणि मनाला स्पर्श करणारा एक सुंदर नाट्य प्रयोग आपल्या समोर सादर होणार आहे. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ते आपली ओळख, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. आपली प्रादेशिक भाषा जपणे आणि तिचा अभिमान बाळगणे किती आवश्यक आहे हे या नाटकातून अतिशय सुंदर पद्धतीने दाखवले जाणार आहे. या मराठी नाटकाचे नाव आहे इम्पॉर्टन्स ऑफ रिजनल लँग्वेज. या विनोदी आणि बोधप्रद नाट्य प्रयोगाचे मार्गदर्शन व सादरीकरणामागील मेहनत आदरणीय नादिया मिस यांची असून आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. तर चला टाळ्यांच्या जोरदार गजरात कलाकारांचे स्वागत करूया आणि या सुंदर नाट्य प्रयोगाचा मनसोक्त आनंद घेऊया. बस में बिठा है रे तू? मंडनगढ़ से मुंबई इतनी सारी बस्ती, कौन सी कटारी बस में लेकर आया रे तू? हमारे पास जितना पैसा उसमें ही जाएगा. फिर क्या एरोप्लेन लाऊं? आवाज ना किया है. सुभान अल्लाह. वाह भाई वाह, क्या बिल्डिंग है भाई, क्या शानदार, क्या जबरदस्त बिल्डिंग है भाई, माशाल्लाह. ऐसी बिल्डिंग सिर्फ हम कल्प में देखते थे, मुंबई में भी ऐसी बिल्डिंग है. चल पता करते हैं बिल्डिंग को कौन बनाया. हाँ भाई वो शानदार ही बनाती है. हाँ मालूम करते कौन बनाया इसको. एक किसको करना है तो भी घूमेगा. हो गए.
सर इंटरव्ह्यूला लोक आलेले आहेत, पाठवू का? जे लोक इंटरव्ह्यू साठी आले आहेत त्यांच्यावर लक्ष द्या आणि मला कॉफी आणून दे. जे लोक इंटरव्ह्यूला आले आहेत त्यांना एका एकाला पाठव. तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवत आहे. ओ भाई वो तुमको इंटरव्यू के लिए अंदर बुला रहे हैं. अरे तू उसको छोड़, मोबाइल उसके हाथ में या मोबाइल में उसको नहीं मालूम. जा तू जा. हो या बसा. आपलं नाव काय? तुमच्या वडिलांचं नाव काय? तुमचं सरनेम काय? नाही माझा सरनेम शेख आहे सर. किती शिकलात तुम्ही? B.Com प्लस M.Com सर. आता हे सर तुमच्याशी प्रश्न विचारतील. चालेल सर. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस सर. एक वर्षात किती दिवस असतात? 365. अक्षय म्हणजे काय आणि नक्षत्र म्हणजे काय? सर मला अजून विज्ञान समजले नाही. आता तुम्ही बाहेर थांबा. धन्यवाद सर.